एका मिडल क्लास कुटुंबाचं स्वप्न आज खरं झालं. तुम्हाला माहित आहे का, एका घरच्या वास्तुशांतीमध्ये फक्त पूजा नसते, तिथे असतात अनेक वर्षांचे स्वप्न. आज माझ्या मित्राच्या घरची वास्तुशांती होती आणि माझ्या आईला असं वाटतं की मी माझ्या चेहऱ्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आदल्या दिवशी होम रेमेडी तयार करून ती माझ्या चेहऱ्याला लावून मला गोरं करण्याचा प्रयत्न करत होती. दुसऱ्या दिवशी मस्त सजून धजून आम्ही पोहोचलो भंडाऱ्यामध्ये. सर्वप्रथम बडा बाजार मधील हनुमान मंदिरामधील देवांचे दर्शन घेतले. हेच ते ठिकाण जिथं वस्त्र संवेदनची सुरुवात झाली होती. या मंदिरासोबत आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत. तिथून रिक्षा करून आम्ही पोहोचलो माझ्या मित्राच्या घरी. एका मिडल क्लास परिवारासाठी स्वप्नाचं घर बनवणे ही फक्त घराची गोष्ट नसते, ती असते वर्षांच्या त्यागाची, रात्रीच्या मेहनतीची आणि एका लहान स्वप्नाची. त्याच्या आईच्या चेहऱ्यावरती खुशी, तो समाधान आरामात झळकत होता आणि त्याहून सुंदर झळकत होती त्याच्या घरावरील ध्वज. असं वाटत होतं की ती एखादी विजय पताका आहे. त्यांचं पुढील जीवन भरभराटीने आणि यशाने भरावे अशी प्रार्थना करत आम्ही त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालो. तुम्ही कधी कोणाच्या वास्तुशांतीला गेला होता का तुम्ही स्वतः वास्तुशांती करता? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ब्लॉगला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.